बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत। शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभिजित पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी वाकाव, सांगोला आणि अकलूज इथं 3 सभांचा धडाका उडवून देत असून रात्री सोलापूर इथं मुक्कामी असणार आहेत। या ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अभिजित पाटील भाजप सोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा फटका बसू शकतो। आज देवेंद्र फडणवीस हे अकलूज येथील मोहिते पाटील कुटुंबातील बडा चेहरा असलेल्या डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी चहाला जाणार असून त्यांना भाजपच्या व्यासपीठावर आणणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत। अशातच अभिजित पाटील यांनाही फडणवीस यांनी गळाला लावण्यानं माढा लोकसभा मतदारसंघात 30 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी फडणवीस हे डबल धमाका करण्याच्या तयारीत आहेत। अभिजित पाटील यांनी 2 वर्षांपूर्वी कर्जाच्या बोजाखाली दाबून बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडून जिंकून कारखाना सुरू केला होता। गेल्या वर्षी 7.5 लाख आणि यावर्षी 10,85,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करत पाटील यांनी कारखान्याला जीवदान दिलं होतं। मात्र पूर्वीच्या कर्जामुळे आता अडचणीत आल्यानं अभिजित पाटील यांनी आता भाजपमध्ये जाण्याची मानसिकता केली आहे। राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व बडे नेते शरद पवार यांना सोडून जात असताना अभिजित पाटील या तरुणानं जिल्ह्यात पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले दिवस आणले। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय तरुण नेता अशी इमेज अभिजित पाटील यांनी बनवली असून जिल्ह्यातील तरुणांचा तो आयकॉन बनल्यानं फडणवीस यांनी पाटील यांना गळाला लावलंय। अभिजित पाटील यांची माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठी क्रेज असून अडचणीत असलेल्या भाजपला जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास कारखान्याच्या अडचणी दूर करण्याचा आणि राजकीय पुनर्वसाचा शब्द फडणवीस देणार असल्याची माहिती आहे। याचा फटका मात्र महाविकास आघाडीला बसू शकतो। याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।